काय बघा कसं चिन्मय डुकरासारखा बिलागले पोपटी गव्हाला. तर नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज बनवायची पोपटी. तर येवी आता सामान जेवून ठेवल्यानं डबा बी फोरला ना. आत्ता मस्त मारबेटीची पानं आणल्या ना, केळीची पानं जेवून ठेवल्या ना. आता चिकन आहे धुवून बिवून घेतले, मस्त ना मॅरिनेट करायला घेतले. तर याच्यामध्ये आता सगळं मसाला टाकले आणि ते तुम्हाला फुल ब्लॉगमध्ये बघायला भेटतील आज संध्याकाळी 4 वाजता ना. आता सगळं मिक्स करून घेताऊया ना. पक्का कालवला याला एकजीव केला सगळा न. मग कालवल्या इथं शिंगा न, लगेच मारबेटीचा पाला आणला तर तो बी धुवून घेतला, केळणीची पानं बी धुवून घेतली न. घेतला मग डब्यान भराला. मरका बघा तर मरका काही भेटलाच नाही. तर मग जाऊन दे बरं, हाय डबा तर डब्यानेच काम करून घ्यावायचं आपण. तर आत्ता घेतल्या आहे मस्त पोपटी हे करायला ना. आग लावली ना, मस्त पोपटी ठेवली आता आगीवर शिजत. अर्ध्या घंट्यानं आपली पोपटी झाली रेडी. तर चिन्मय बोलतं मम्मी कारू का बोलतं, आता अर्धा घंटा झाले बोलते पुरा. तर चिन्मयची काही बघा कसं डबा आतमध्ये जेवून जावाची नाही. बघा आता आपली पोपटी शॉर्ट व्हिडिओ नाही घेतला म्हणून तर फुल व्हिडिओमधला आवूस शॉर्ट घेतले याच्यामध्ये नाही. या तर तुम्ही बी आमच्या त्या पोपटी खावाला ना. चिन्मय डायरेक्ट अख्खा पात्याला जेवूनच बसले. आवरा पात्याला फिनिश केला चौगावी आम्ही ना. घेतला आता साफसफाई करायला. तर आजच्यासाठी आवरच, उद्या भेटू, बाय बाय.